तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यात यशवंत सेनेचे अर्धनग्न आंदोलन. शेतकरी सन्मान योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचा प्रशासनाविरोधात रोष. आंदोलनकर्त्यांनी डफडं वाजवत कृषी विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढला. पाणी टंचाईने त्रस्त नागरिकांनी ग्रामपंचायतीला टाळं ठोकलं. चांदवड तालुक्यातील गणूर गावातील हा प्रकार. 3 महिन्यांपासून पाणीपुरवठा ठप्प. हंडा मोर्चा काढत नागरिकांचं तीव्र आंदोलन. केडीएमसी प्रशासनाविरोधात नागरिकांचं गोबर खिलाव आंदोलन. कल्याणमध्ये गुरुचरण जमिनीवर अतिक्रमण काढण्याची मागणी. वारंवार तक्रार करून अधिकारी लक्ष देत नसल्याने नागरिक संतापले. मनमाडला शेतजमिनीवर इतर अधिकारात एमआयडीसीची नोंद. अनकवाडे सटाणे शिवारातील शेतकरी आक्रमक. शेतजमिनीवरील नोंद तातडीने रद्द करण्याची मागणी. गोंदियात 21 एप्रिलपासून राज्य सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर. जुनी पेन्शन योजना लागू करावी. सेवानिवृत्तीचं वय हे 60 वर्ष करावं. यासह विविध मागण्यांसाठी पुकारणार संप. कर्मचारी समन्वय समितीचा संपाचा इशारा. सिंधुदुर्गच्या तळाशील गावातील नागरिकांचं अनधिकृत वाळू उपसा विरोधात आंदोलन. सलग 4थ्या दिवशी हे आंदोलन सुरूच. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची आंदोलनाला भेट. ग्रामस्थांच्या मागण्या निलेश राणे आणि मंत्री नितेश राणेंकडे पोहोचवण्याचं सामंत यांचं आश्वासन. नांदेडमध्ये अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी धरणं आंदोलन. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन. सकल मातंग समाज आणि विविध सामाजिक संघटनांनी दिली होती धरणे आंदोलनाची हाक. तुळजापूर तालुक्यातील भातंबरी येथे तुळजापूर सोलापूर रेल्वे मार्गाचं काम शेतकऱ्यांनी थांबवलं. रेल्वे मार्गाच्या कामादरम्यान तुटलेल्या पाईपलाईन दुरुस्ती कराव्यात. रेल्वे मार्ग ओलांडण्यासाठी ब्रिज बांधून देण्याच्या मागणीसाठी भातंबरी गावातील शेतकरी आक्रमक. इगतपुरी पंचायत समितीवर श्रमजीवी संघटनेचा बिऱ्हाड मोर्चा. आदिवासी कातकरी भिल्ल ठाकूर वस्तीच्या मूलभूत प्रश्नांकडे प्रशासनाचं दुर्लक्ष असल्याचा आरोप. महिलांनी पाण्याच्या मागणीसाठी वाजवले रिकामे हंडे. लातूर जिल्ह्यातल्या 107 हमीभाव केंद्रांवर हरभऱ्याची खरेदी सुरू. हरभरा खरेदीला आता 15 एप्रिलपर्यंत मुदतवाढ. आतापर्यंत 24,000 शेतकऱ्यांनी हरभरा हमीभाव केंद्रावर विक्री केली. खरेदीची मुदत वाढल्याने शेतकऱ्यांना दिलासा. शेती करणं आता जणू गुन्हाच. भाव नसल्याने हवालदिल झालेल्या धुळ्याच्या शिंदखेड्यातील कांदा उत्पादकाने बोलून दाखवली खंत. सरकारने तातडीने लक्ष न दिल्यास शेतकरी आत्महत्येत वाढ होण्याची भीतीही व्यक्त केली. लातूरमध्ये फुलांच्या शेतीला अवकाळी पावसाचा फटका. वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने फुलांच्या शेतीचं मोठं नुकसान. शेतकरी अडचणीत. अवकाळी पाऊस गारपिटीचा निफाड तालुक्यातील द्राक्ष बागांना फटका. प्रतवारी घसरल्याने बाजारभावात 40% घसरण. 75 रुपयांवरून द्राक्ष थेट 40 रुपयांवर. बाजारभाव कोसळल्याने शेतकऱ्यांचे एकरी 1 ते 2 लाखांचं नुकसान. निफाडमध्ये अज्ञात व्यक्तीने द्राक्षबाग तोडली. 800 ते 900 द्राक्षवेली अज्ञातांकडून कापल्या. बोरवेल वायर कापून मोटर चोरी. शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान. पिंपळगाव पोलिसात गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू. बंधू अशोक खरात प्रकरणी शिर्डी पोलिसांच्या तपासाला वेग. समता पतसंस्थेतील 100 खात्यांची चौकशी सुरू. 56 व्यक्तींचे व्यवहार तपासाच्या कक्षेत. परिवहन विभागाच्या 2 अधिकाऱ्यांची नावं पुढे आली. पोलिसांकडून जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू. राज्यभर महापुरुषांचे पुतळे बसवणाऱ्या शौर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळराजे आवारे यांचा कारखाना सील. अटक झाल्यानंतर शौर्य प्रतिष्ठानच्या बाळराजेंना पुन्हा एकदा एक मोठा धक्का. अंबड तालुक्यातल्या चर्मापूर येथील गायरान जमिनीवर होता पुतळा बनवण्याचा कारखाना. तर पुण्यात अतिक्रमणाविरोधात भाजप नगरसेवकांचा मोर्चा. कोथरूड बावधनमधील अतिक्रमणाविरोधात भाजप नगरसेवकाचा धडक मोर्चा. कारवाई नाही तर कार्यालयाला टाळा इशारा. अहिल्यानगरच्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी एकूण 30 उमेदवारांकडून 42 उमेदवारी अर्ज दाखल. आज झालेल्या छाननी प्रक्रियेत 7 उमेदवारांचे अर्ज अपात्र. एका उमेदवाराकडून उमेदवारी अर्ज माघारी तर 23 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. महाड एमआयडीसी पोलिसांनी 2 लाखांचे मोबाईल परत मिळवून दिले तर 1,80,000 चोरीला गेलेले अथवा गहाळ झालेले मोबाईल मूळ मालकाला परत केले. भारत सरकारच्या CEIR पोर्टलच्या मदतीने पोलिसांनी मोबाईल शोधले. नागपुरातील सीए रोड परिसरात बॉम्ब सदृश वस्तू आढळली. परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी. जिलेटिनच्या कांड्या असल्याची माहिती.
हिंगोलीतील अंतुले नगर मध्ये मेडिकल किराणासह 6 दुकानात चोरी, चोरटे सीसीटीव्हीत कैद. 3 अज्ञात चोरट्यांविरोधात हिंगोली ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल. नांदेडच्या रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेश्या व्यवसाय सुरू असलेल्या ठिकाणी पोलिसांची धाड. 6 तरुणींची केली सुटका, 2 आरोपी अटकेत. पुण्याच्या राजगड तालुक्यात नागरिकांना लुटणारे चोरटे गजाआड. अवघ्या 18 तासात सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी केली अटक. शिंदेवाडी गावाच्या हद्दीत सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. मुंबईतील दिंडोशी नागरी निवारा राडा प्रकरणी आता शांतता. वातावरण निवळलंय. मरियम्मा देवीच्या शोभायात्रेदरम्यान 2 गटात हाणामारी झाली होती. पोलिसांकडून 10 जणांवर कारवाई करण्यात आली. खारघरमधील ओवेगाव येथे एसआर मॅपिंग प्रक्रिया खासगी भाजप कार्यालयात सुरू असल्याचा आरोप. सरकारी प्रक्रियेच्या नियमांचं उल्लंघन झाल्याने निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह. काँग्रेस नेते सुदाम पाटील यांचा निवडणूक आयोगावर पक्षपातीपणाचा गंभीर आरोप. भंडाऱ्यात 5.5 कोटीहून अधिक खर्च करून उभारलेली प्रशासकीय इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत. इमारतीत प्रवेशद्वार बंद असतानाही कर्मचारी मागील दरवाजाने ये जा करत कामकाज सुरू होतं. मंत्र्यांच्या वेळापत्रकामुळे उद्घाटन लांबणीवर गेले. नाशिकच्या दिंडोरीतील विहीर अपघात प्रकरणी चौकशी समिती स्थापन. 7 दिवसांच्या आत अहवाल सादर करा, जिल्हाधिकाऱ्यांचे समितीला निर्देश. अपघातात दरगोडे कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू झाला होता. राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचं काम ठप्प होण्याची शक्यता. महाराष्ट्र कंत्राटदार महासंघाचा आजपासून काम बंद आंदोलनाचा इशारा. विकास कामांच्या बिलांची थकबाकी असल्याने कंत्राटदार संतप्त. 1,898 कोटींची थकबाकी असल्याची माहिती. धाराशिवमध्ये गॅस वितरण व्यवस्था पुन्हा विस्कळीत. गॅससाठी पुन्हा रांगा. रखरखत्या उन्हात लोक गॅससाठी रांगेत. 2-2 दिवस रांगेत उभा राहूनही सिलेंडर मिळत नसल्याची लोकांची तक्रार आहे. जळगावात गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे कोळशाच्या मागणीत आणि विक्रीत मोठी वाढ. कोळशाच्या दरात टनामागे 1200 रुपयांची वाढ, किलोमागे 16 रुपयांची वाढ झाल्याची माहिती आहे. भंडारा जिल्ह्यात सिलेंडर तुटवड्याची समस्या गंभीर असताना आता ग्राहकांच्या सिलेंडर बुकिंगमध्ये घोळ झालाय. HP कंपनीचे सिलेंडर बुकिंग केलेल्या ग्राहकांचे आपोआप सिलेंडर दुसऱ्या ठिकाणी डिलिव्हरी होत असल्याचा प्रकार घडलाय. ग्राहक OTP घेऊन रांगेत लागतात, मात्र सिलेंडर डिलिव्हरी झाल्याचं समोर आलंय. नागपुरात 8 ते 10 दिवसानंतर सुरू झालेले ऑटो LPG पंप. गो गॅसचे 7 ऑटो LPG पंप सुरू झाले. LPG पुरवठा सुरू झाल्याने शहरातील ऑटो चालकांना मोठा दिलासा. नांदेडमध्ये पेट्रोलपेक्षा CNG महागल्याने ऑटो चालकांनी गॅस पंपाकडे आता पाठ फिरवल्याचं चित्र आहे. जळगावच्या 40गावमधील गॅस एजन्सी बाहेर भारत गॅस कंपनीचे LPG सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांची लांबच लांब रांग. भर उन्हात मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिकांसह महिला उभ्या. महिनाभरापूर्वी बुकिंग करूनही गॅस मिळत नसल्याची ग्राहकांची खंत. जालना जिल्ह्यात पुरवठा विभागाकडून आतापर्यंत 273 ठिकाणी टाकण्यात आल्या धाडी. पुरवठा विभागाकडून 91 घरगुती गॅस सिलेंडर जप्त. आतापर्यंत एकही गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती समोर. अकोला जिल्ह्यातल्या पिंजर ते जमकेश्वर रोडची दुरावस्था. रस्त्यावर खड्डेच खड्डे पडल्याने वाहन चालक त्रस्त. लवकरात लवकर रस्त्याचं काम सुरू करावं अशी गावकऱ्यांची मागणी. जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये सोन्या चांदीच्या दरात घसरण. सोन्याच्या भावात 1,000 रुपयांची तर चांदीच्या भावात 2,000 रुपयांची घसरण. सोन्याचे भाव GSTसह 1,51,616 रुपये तर चांदीचे भाव GSTसह 2,42,050 रुपये. नागपूरच्या दृष्टीहीन जलतरणपटूने सामुद्रधुनी पार करून इतिहास रचलाय. ईश्वरी पांडे हिने श्रीलंकेतील तलाई मन्नार ते धनुषकोडी पाल्क समुद्रधुनी पार केलेली. पूर्णतः अंध असलेली ही कामगिरी करणारी ईश्वरी जगातील पहिली जलतरणपटू ठरली. सिंधुदुर्गच्या दोडामार्ग मार्ले परिसरात मुख्य रस्त्यावर बाहुबली टस्कर हत्तीचं दर्शन झालंय. बाहुबली हत्ती अचानक अवतरल्याने परिसरात मोठी खळबळ माजली. अनिश्चित हालचालींमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाकडून 12 स्थलांतरित पक्ष्यांना टॅगिंग. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या सहकार्याने उपक्रम हाती. तर आजवर अनेक न उलगडलेल्या रहस्यांची उकल होणार आहे. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.